पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर होता शिवसेना ठाकरे गटात कामाला लागलाय। उद्धव ठाकरे यांनी 2 उमेदवार जाहीर केलेत। मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। राज्यातील दुष्काळावरून विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं। इलेक्शनच्या मोडमधून सरकार बाहेर पडलं असेल तर थोडं दुष्काळाकडेही लक्ष द्यावं, असा निशाणा राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी राज्य सरकारवर लगावला। सोलापुरातील शेतकऱ्यांवर भीषण पाणी संकट ओढावलंय। कासेगावच्या शेतकऱ्यांना पाण्याअभावी 8 एकरावरील द्राक्षबाग उकडून टाकलेली आहे। लेकराप्रमाणे जगवलेल्या द्राक्षबागेला कुऱ्हाड आणि कोयत्याने तोडून टाकताना या शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले। सरकारने दुष्काळावर मात करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकरी करतात। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। शेतातील विहिरीही आटल्यामुळे ऊस उत्पादक आर्थिक संकटात सापडलेत। पाण्याअभावी शेतातील ऊस करपून गेलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय। बीड जिल्ह्यातही भीषण पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय। ग्रामीण भागात 400 टँकरनं पाणी पुरवठा होतोय। टँकर येताच पाणी नेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडतीये। मराठवाड्यात पाणी प्रश्न बिकट होत चाललाय। संपूर्ण मराठवाड्यात जवळपास 1900 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे, मात्र पैठणच्या टेकडी तांडा गावात हे टँकरही वेळेवर पोहोचत नाहीयेत, त्यामुळे नागरिक टँकरची जणू देवदूतासारखी वाट पाहत आहेत। पाण्याच्या प्रतीक्षेत तिथल्या महिला पारंपरिक गाणी गात बसल्याचं हृदयद्रावक चित्र पाहायला मिळतं।